डोंबिवली पश्चिमेत 4 सदस्य प्रभाग पद्धतीनंतर उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी होत असल्याचं लक्षात येताच शिंदे गट शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक दिवंगत वामन सकाराम म्हात्रे यांचे सुपुत्र अनमोल म्हात्रे, त्यांची पत्नी अश्विनी म्हात्रे आणि शिवदूत संघटनेचे शेकडो कार्यकर्ते यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केलाय। हा प्रवेश झाला मराठा मंदिर सभागृहात आणि उपस्थित होते भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, जितेंद्र भोईर, समीर चिटणीस तसेच मुंबई पालिकेच्या माजी नगरसेविका जागृती पाटील म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर। या प्रवेशानंतर मागील 27 वर्षे वामन म्हात्रे यांनी शिवसेनेचा अभेद्य किल्ला म्हणून उभारलेला महाराष्ट्र नगर प्रसाद सोसायटी प्रभाग अक्षरशः 2 गटात विभागला गेल्याचं चित्र दिसून आलं। शिवसेनेत अजूनही भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्याशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध, जुने ऋणानुबंध आणि परस्परांची निष्ठा यात सर्वांचा परिणाम म्हणून अखेर म्हात्रे कुटुंबाने भाजपची वाट धरली। वडील वामन म्हात्रे यांनी कार्यकर्त्यांना कुटुंबातील सदस्यांसारखे मानून उभी केलेली तगडी कार्यकर्त्यांची फळी आज त्यांचे चिरंजीव अनमोल यांच्या नेतृत्वात भाजपच्या शक्तीत समाविष्ट झाली। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या प्रसंगी सांगितले की वामन म्हात्रे यांनी कधीही पक्षधर्म आडवा आणला नाही। अडचणीच्या प्रत्येक वेळी आमच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले। आज त्यांची परंपरा पुढे नेत अनमोल व शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये आले याचा आनंद आहे। डोंबिवलीच्या स्थानिक राजकारणात म्हात्रे कुटुंबाचा भाजपमध्ये प्रवेश हा आगामी पालिका निवडणुकांपूर्वीचा एक मोठा राजकीय धक्का आणि तितकाच प्रभावी टर्निंग पॉइंट ठरणार आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, डोंबिवली।